राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। राजभवनात शपथविधी सोहळा। धनंजय मुंडे यांच्या अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी मिळण्याची शक्यता। मुख्यमंत्री देतील ते खातं मला चालेल। मंत्रिपदाच्या शपथेनंतर छगन भुजबळांची प्रतिक्रिया। कोणत्याही खात्याची अपेक्षा केली नसल्याचाही दावा। जातीयवादी लोक पोचणाऱ्या अजित पवारांना किंमत मोजावी लागेल। भुजबळांच्या मंत्रिपदावर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया। तर भ्रष्ट लोकांना मंत्रिपद दिल्याचा अंजली दमानी यांचा आरोप। नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी दादा भुसे आणि गिरीश महाजन प्रबळ दावेदार असताना भुजबळांच्या एंट्रीनं ट्विस्ट। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्रीपद कोणाला याची उत्सुकता। पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी परराष्ट्र सचिव आज संजय झा, कनिमोळी आणि श्रीकांत शिंदेंच्या शिष्टमंडळांना माहिती देणार। उर्वरित 4 शिष्टमंडळांना 23 मे रोजी ब्रीफिंग। आसाम सरकारमधील मंत्री अशोक सिंघल यांची वादग्रस्त एक्स पोस्ट। असीम मुनीरच्या चेहऱ्यासोबत राहुल गांधींचा चेहरा लावला। राहुल गांधींना निशान एक पाकिस्तानची अपेक्षा आहे का, सिंघल यांचा सवाल। पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राचं इंस्टाग्राम अकाउंट बंद। मात्र अटकेनंतर युट्यूब सबस्क्रायबर्स मात्र वाढले। अटारी, हुसेनीवाला आणि सादगी सीमेवर आजपासून पुन्हा बीटिंग द रिट्रीट सेरेमनी। भारत पाकिस्तानमधल्या तणावामुळे 2 आठवडे हा सोहळा बंद होता। वक्फ कायद्याच्या वैधतेवरती आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। सरन्यायाधीश भूषण गवईंसमोर युक्तिवाद होणार। सुप्रीम कोर्ट अंतरिम आदेश देणार का, याकडे लक्ष। ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ लेखक जयंत नारळीकर यांचं निधन। 86व्या वर्षी पुण्यातल्या राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास। मुंबईसह महाराष्ट्रात आज आणि उद्या जोरदार पावसाचा इशारा। अनेक ठिकाणी वादळी सरी बरसणार, तर नाशिक, पुण्याला ऑरेंज अलर्ट।